बघा, दिलेल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला क्वेश्चन काय विचारलेला आहे, दशादशे 5 दराने 5,000 रुपयाची 5 वर्षाची रास किती म्हटलेलं आहे. रास म्हणजे जे तुमची मुद्दल असते ते, आणि त्याच्यावर येणारं व्याज म्हणजे काय असते, रास असते. तर सगळ्यात आधी आपल्याला काय काढावं लागेल, व्याज काढावं लागेल. आता सरळ व्याजचा फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला न काढता आपण सरळ किती दराने म्हटलंय तर 5 दराने. मुद्दल किती आहे 5,000, आणि किती वर्षासाठी म्हटलंय, मुदत किती आहे 5, आणि भागीला किती करायचे असते 100. 0 0 0 0 कॅन्सल, पाचा पाचा किती होते 25, 25 पाचा 125, आणि हा एक 0. म्हणजे तुम्हाला जे व्याज आहे सरळ व्याज ते किती येणार 1250. आता आपल्याला रास विचारली आहे, तर रास म्हणजे काय असते की तुमचं व्याज आणि तुमची मुद्दल याची प्लस करायची असते. म्हणजे व्याज आहे तुमचं 1250 आणि मुद्दल आहे तुमची 5000. या दोघांची प्लस केली तर किती 0, 5 आणि 0 5, 2 आणि 0 2, 5 आणि 1 6. म्हणजे टोटल तुमची रास किती येईल 6250. हे झाली तुमची